चला मित्रांनो, रेल्वे म्हणजे आर-आर-बी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डनी त्याचं 2026चं कॅलेंडर पब्लिश केलंय आणि कोणत्या-कोणत्या एक्झाम रेल्वे थ्रू 2026 मध्ये घेतल्या जाणार आहेत, त्याची माहिती आपण या व्हिडिओ थ्रू घेणार आहोत. बघा, त्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाचं, आता जस्ट जानेवारीमध्येच 22,000 जागांची ग्रुप डीची व्हॅकन्सी पण येणार आहे. त्यासाठी पण 10वी बेसवर ही एक्झाम आहे. त्यासाठी पण सर्वांनी फॉर्म भरायचे आहेत. होपफुली या 5-6 दिवसात त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. 22,000 जागा आहेत ग्रुप डीच्या 10th बेसवर. हा पण फॉर्म सर्वांना भरायचा आहे. आपण या व्हिडिओमध्ये 2026 मध्ये रेल्वेज कोणत्या-कोणत्या रिक्रुटमेंट करणार आहे आणि मागच्या वर्षी किती जागा हायर केल्या रेल्वेने आणि नंतर मग कोणत्या एक्झामचं नोटिफिकेशन कोणत्या महिन्यामध्ये येणार आहे अकॉर्डिंग टू रेल्वे कॅलेंडर, ते बघणार आहोत. चला, पहिली गोष्ट तर की सर, रेल्वे एका वर्षात अंदाजे किती व्हॅकन्सीज फिलअप करतात? तर पी-आय-बीचा एक रिपोर्ट आहे बघा. पी-आय-बीच्या रिपोर्टनुसार, पी-आय-बी तुम्हाला माहितीच असेल, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. तर पी-आय-बीच्या रेकॉर्डनुसार 2024-25 या अकॅडमिकमध्ये रेल्वेने बघा 1,20,579 व्हॅकन्सीज ऑल इंडिया लेवलवर रिक्रूट केलेला आहे. छोटी गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे. जवळजवळ अराउंड 1 लाख तरी व्हॅकन्सीज रेल्वे दरवर्षी आर-आर-बी थ्रू काय करतं माहिती का, रेल्वे कर्मचारी हायर करतं. बघा, 1,20,579. आणि जर तुम्ही मागच्या 11 वर्षात बघाल तर जवळजवळ 5,08,000 व्हॅकन्सीज रेल्वेने काय केलेल्या आहेत, रिक्रूट केल्यात. म्हणजे रेल्वे खूप मोठ्या प्रमाणात व्हॅकन्सीज दरवर्षी काढतं. हे ऑथेंटिक सोर्स आहे मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, पी-आय-बीचा. बघा, मागच्याच वर्षी 1,20,579 जागा. पुढच्या वर्षी पण अपेक्षित आहे की 1 लाखाच्या वर जागा रेल्वे भरेल. अलग अलग रिक्रुटमेंट एक्झाम त्यांच्या अलग अलग राहतात. कोणत्या कोणत्या एक्झाम राहतात ते आपण बघूत. आपण हे फक्त एक तुम्हाला सांगायचं की रेल्वे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे ना व्हॅकन्सीज भरतं. आता 2026चा जो कॅलेंडर दिलाय, ठीक आहे, त्याच्या अगोदर तो कॅलेंडर तर आपण बघणारच. त्याच्या अगोदर ही जी शॉर्ट नोटीस आली रेल्वेची, ग्रुप डीच्या किती जागा, 22,000 जागा ज्या भरल्या जाणार आहेत, त्याचं नोटिफिकेशन जानेवारीमध्ये येणार आहे. त्यांनी तारीख दिली होती 21 जानेवारी, पण आतापर्यंत तर काही आलं नाही नोटिफिकेशन. पण लवकरच या हप्त्यात हे नोटिफिकेशन पडण्याची दाट शक्यता आहे. बघा, 21 जानेवारी बोलले होते, 21 जानेवारी 2026ला. आता रिवाइज डेट केली त्यांनी 31 जानेवारी 2026. बघा, आधी 21 दिली होती, भरपूर पोरांना माहिती असं. म्हणजे 31 तारखेला ग्रुप डीचं नोटिफिकेशन येणार आहे. 22,000 जागा आहेत 10th बेसवर. खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. ज्या पोरांनी परिस्थितीमुळे म्हणा किंवा पुढे काही अडचणी असतात, 12वी नाही केली किंवा डिग्री नाही केली, तर त्यांना गव्हर्नमेंट जॉब घ्यायचा. आणि आता 8th पे कमिशन पण येणार आहे. आणि भरपूर बघा, इनिशियल पे स्केल 18,000 आहे आणि 7th पे कमिशननुसार आहे. 8th पे कमिशननुसार यांचं पेमेंट 25-30 हजाराच्या घरात जायची दाट शक्यता आहे, स्टार्टिंग पेमेंट. आणि एज लिमिट पण भरपूर आहे बघा, 33 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 22,000 जागा आहेत. 31 तारखेला 31 जानेवारी 2026ला याचा फॉर्म येणार आहे. यासाठी हा व्हिडिओ. मग सर, याच्या व्यतिरिक्त अजून पुढच्या वर्षात कोणत्या कोणत्या व्हॅकन्सीज रेल्वे घेणार आहे, तर त्याची एकदा बघून घेऊ आपण की कोणतं कोणतं नोटिफिकेशन कोणत्या महिन्यात येणार आहे. आणि या सर्व नोटिफिकेशन थ्रू मी काय म्हणतोय, जवळजवळ 1 लाखाच्या जवळपास तरी व्हॅकन्सीज रेल्वे भरणार आहे. ठीक आहे, तर कोणत्या कोणत्या आहेत सर? बघा, एएलपीचं नोटिफिकेशन फेब्रुवारीमध्ये येणार आहे. बघा, फेब्रुवारी 2026 मध्ये. असिस्टंट लोको पायलट म्हणतो आपण याला. एएलपी पण भरपूर पोरं भरतात बघा याचा फॉर्म. ठीक आहे, लोको पायलट म्हणजे रेल्वेचा कोण, आपला रेल्वेचा चालक. त्याच्यानंतर बघा, टेक्निशियनच्या पण व्हॅकन्सीज येणार आहे मार्चमध्ये. सर्वात अगोदर तर जानेवारीमध्ये आता ग्रुप डीचं येणार आहे 22,000चं. त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये एएलपीचं नोटिफिकेशन येऊन जाईल. त्याच्यानंतर मार्चमध्ये बघा टेक्निशियनचं येऊन जाईल. आणि सर्वात फेमस जे रिक्रुटमेंट रेल्वे करती, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी 2026, याची ही आपल्यासाठी सर्वात महत्वाची हे नोटिफिकेशन राहतं. ते नोटिफिकेशन बघा ऑगस्ट 2026 मध्ये रेल्वे टाकणार आहे. ऑगस्टमध्ये नोटिफिकेशन येईल. आतापासून जर आपण तयारी केलो तर आपण, आणि याच्यामध्ये खूप चांगले चांगले पोस्ट राहतात बघा. स्टेशन मास्टर ही चांगली पोस्ट पण याच्या थ्रू भरली जाते बघा. गुड्स ट्रेन मॅनेजर वगैरे हे 10वी बेसवर, हे 12वी बेसवर आणि डिग्री बेसवर येतात बघा. त्याच्यानंतर ज्यांची इंजिनिअरिंग झालेली आहे त्या लेकरांसाठी ज्युनियर इंजिनियर जुलैमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर पॅरामेडिकल रिक्रुटमेंट ऑगस्ट 2026 मध्ये. त्याच्यानंतर मिनिस्ट्रियल अँड आयसोलेटेड किती, ऑक्टोबर 2026 मध्ये. आणि त्याच्यानंतर सिलेक्शन कंट्रोलर एप्रिल 2026 मध्ये. आणि त्याच्यानंतर सेकंड मोठी आर-आर-बी ग्रुप डी ची पुन्हा, आता ही जी आता या जानेवारीमध्ये जी आर-आर-बी ग्रुप डी चं नोटिफिकेशन येणार आहे ते 2025 चं येणार आहे. 25चं नोटिफिकेशन 26 जानेवारीमध्ये येणार आहे. ही 22,000ची मी तुम्हाला बोललो. आणि तसंच पुढच्या वर्षी जे 26चं जे ग्रुप डील त्याचं नोटिफिकेशन ते ना ऑक्टोबरमध्येच टाकून देतील. म्हणजे या वर्षात तुम्हाला ग्रुप डीचे
दोन नोटिफिकेशन, एक जानेवारीमध्ये 25चं नोटिफिकेशन आणि एक ऑक्टोबरमध्ये 26चं ग्रुप डीचं नोटिफिकेशन. म्हणजे ग्रुप डीच्या दोन एक्झाम तुम्ही या वर्षात देऊ शकता, 2026 मध्ये. एनटीपीसीची एक्झाम देऊ शकता, असिस्टंट लोको पायलटची एक्झाम देऊ शकता. आणि मी तुम्हाला काय म्हणालो, जवळजवळ 1 लाख ते 1.25 लाख जागा रेल्वे काय करणार आहे माहिती आहे का, यावर्षी भरणार म्हणजे भरणार. कारण पीआयबीचा आपण रिपोर्ट पण बघितलो, मागच्या वर्षीच 1,20,000 1,25,000च्या जवळपास जागा भरल्या गेल्या. त्याच्यामुळं ज्या पोरांना रेल्वेची तयारी करायची आहे त्यांनी आता सतर्क होऊन जा. या डेट्स तुम्हाला इन्फॉर्म करण्यासाठीच हा व्हिडिओ होता. पटापट तुमच्या प्रिपरेशनला लागून जा. लवकरात लवकर टीम सारथी पण तुमच्यासाठी एक कंबाईन बॅच जी राहील, जसं याच्या अगोदर मी एसएससीचं पण कॅलेंडर टाकलेलो आणि त्याच्यानंतर रेल्वे पण टाकलेलो. दोन्ही एक्झामचा सिलेबस मोर ऑर लेस सेमच आहे. फक्त रेल्वेमध्ये इंग्लिश नसतं तेवढा एक भाग आहे, एसएससी मध्ये इंग्लिश असतं ते आणि खूप जास्त वेटेज नसतं, एवढाच एक फरक आहे. बाकी रिझनिंग झालं, मॅथ झालं, जनरल अवेअरनेस, त्याचा सिलेबस तर सेमच आहे दोन्ही एक्झामला मोर ऑर लेस. एसएससीचा थोडा हार्ड असेल, पण रेल्वेचा तर खूप सोपा आहे. आणि आपण एक कंबाईन बॅच अशी रेल्वे आणि एसएससी साठी लवकरात लवकर लॉन्च करत आहोत. त्यासाठी एवढं सांगायसाठीच हा व्हिडिओ होता की लवकरात लवकर तुम्ही आता ग्रुप डीचा फॉर्म भरून टाका भरपूर पोरं. आणि या गोष्टीवर नजर असू द्या, आपल्याला फेब्रुवारीमध्ये हा भरायचा आहे, मार्चमध्ये हा भरायचा आहे, ऑगस्टमध्ये. आणि कोणत्या पण एक्झामचं प्रिपरेशन करायला तुम्हाला माहिती आहे, तुम्ही म्हणताल की सर ऑगस्टमध्ये आम्हाला एनटीपीसी करायची, ऑगस्टमध्ये आम्ही फॉर्म येणार आहेत सर, आतापासून का प्रिपरेशन करायचं. कोणती पण एक्झाम 5-6 महिने डेडिकेटेडली अभ्यास मागते. ऑगस्टमध्ये जर नोटिफिकेशन येणार, आत्तापासून आपल्याला तयारीला लागून गेला, लवकरात लवकर एक बॅच टीम सारथीकडून तुमच्यासाठी लॉन्च होणारच आहे. पण तुम्ही पण तुमच्या तयारीत राहा, एवढी माहिती देण्यासाठीच हा व्हिडिओ होता. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि जे पण तुमचे मित्र जे रेल्वे आणि स्टाफ सिलेक्शनसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांना पण हे चॅनल सजेस्ट करा. आणि याच चॅनलवर आता पुढं रेल्वेसाठी गायडन्स आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी गायडन्सचे व्हिडिओ कंटिन्युअसली आता येत राहतील. फॉर्म कसा भरायचा, कोणते डॉक्युमेंट लागतील, त्याच्यानंतर पॅटर्न काय असतो, 1 बाय 1 व्हिडिओज या चॅनलवर पडत राहतील. त्यामुळं मोर अपडेटसाठी सबस्क्राईब करा. आणि याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो टेलिग्राम ग्रुपचा, टेलिग्राम चॅनलचा जे लिंक येईल, ती लिंक, त्या लिंकवर क्लिक करून तो ग्रुप पण जॉईन करून ठेवा. म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या नोटिफिकेशन्स वगैरे त्यांच्या PDFs किंवा महत्त्वाचं स्टडी मटेरियल त्या ग्रुपवर भेटणार आहे. चला, धन्यवाद.